हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पालकची झणझणीत आणि चविष्ट सुकी भाजी कशी करायचे पाहणार आहे। ही आपण भाजी 10 मिनिटात झटपट अशी कमी साहित्यात मस्त अशी बनवलेली आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागते। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने पालकची सुकी भाजी करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी पालक घेतलेला आहे। एक जोडी पालक मी निवडून घेतलेला आहे। आता हे धुवून घेऊया स्वच्छ। इथे बघा, स्वच्छ पालक मी धुवून घेतलेला आहे। आता हा बारीक असा कट करून घ्यायचा बघा या पद्धतीने। आता त्यासाठी बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। झणझणीत भाजी बनवणार आहे आपण। आता हे वाटून घेतलेलं आहे बारीक असं। आता त्यासाठी मी थोडीशी मुगाची डाळ घालणार आहे। त्यासाठी मी 3 ते 4 चमचे मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। एक कांदा कट करून घेतलेला आहे। आता भाजी फोडणीला टाकणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे। पाव चमचा होईल एवढे जिरे घातलेले आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण कांदा जो कट केलेला आहे तो घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। हलक्याशा सोनेरी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा। झटपट भाजी बनते बघा, नक्की करून बघा। एकदम छान असा कांदा आपला भाजलेला आहे या पद्धतीने बघू शकताय। आता जे वाटण आहे ते घालून घ्यायचं यामध्ये, चांगलं परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत। इथे बघा, सगळं वाटण मी घालून घेते आणि छान परतून घेते। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता यामध्ये। बघा, इथे 2-3 मिनिटं चांगलं हे परतून घेतलेलं आहे। चांगलं छान वाटण कांदा आपला चांगला परतलेला आहे। त्यामध्ये कट केलेले आपण पालक घालूया आणि पालक घालून आपण मिक्स करून घ्यायचं परतून 2-3 मिनिटं यासोबत। इथे बघा, सगळा पालक घातलेला आहे मी परतून घेते या पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ घालायची, जी भिजलेली डाळ आहे ती घालायची। 10 मिनिटं मी डाळ भिजवून घेतलेली आहे। मुगाची डाळ घातलेली आहे पाणी नितळून मी। आता यामध्ये मिक्स करून घेते आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान शिजत ठेवायचं। यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, यालाच पाणी सुटतं। मीठ घातल्यानंतर ज्यादा पाणी सुटतं त्यातच ही भाजी 3 ते 4 मिनिटात शिजली जाते। बघा, चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि मिक्स करून इथे बघू शकता मी मीठ घातलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे। झटपट आणि तेवढीच चविष्ट भाजी बनते। इथे मी बघा झाकण ठेवलेलं आहे, 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते, झटपट बनली जाते। इथे बघा 4 ते 5 मिनिटानंतर मी छान असं याला मध्ये हलवून घ्यायचं 1 ते 2 वेळा आणि छानशी भाजी शिजवून घेतलेली आहे। आता छान अशी मऊसूत भाजी आपली शिजलेली आहे बघू शकताय, मी तुम्हाला दाखवते। बघा, झटपट भाजी बनते आणि तेवढीच चविष्ट लागते। गरम गरम ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर एकदम छान लागते। नक्की करून बघा। झणझणीत आणि चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बघा थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं, 2 चमचे होईल एवढं, आणि छान हलवून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, आवडत असेल तर घाला। एकदम छान भाजी लागते बघा, मस्त तयार झालेली आहे। नक्की करून बघा तुम्ही। पालकची सुकी भाजी एकदम झणझणीत चविष्ट तयार होते। झटपट कमी साहित्यात तेवढी चविष्ट भाजी तयार होते। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम छान तयार झालेली आहे बघू शकता। या पद्धतीने तुम्ही झटपट होणारी, झणझणीत चविष्ट अशी एकदम मस्त लागणारी पालकची सुकी नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तुमची पण भाजी छानच होईल। नक्की करून बघा, एकदम मस्त टेस्टी अशी भाजी बनते। करून बघा नक्की आणि तुमची पण छानच होईल आणि झटपट बनते। कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।